असलेली मॅच कडे आपण वळूया. तेजस नरे गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या फेरीतला शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. यातून जो विजयी संघ अर्थात बक्षीस पात्रासाठी लढत देताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू भन्नाट वेग, राजीव वाघमारे स्ट्राइक वरती, गोलंदाजी मार्क वरती तेजस नरे. वा, हेलिकॉप्टर उडाला. पीएसच्या हातामध्ये चेंडू आला होता. बाकीच झालं असतं, सिंगल घ्यायची होती. चोरटी धाव धावफलकावरती आली जाते. तेजस नरे आपण पाहतोय जसा गोलंदाजीला आला ना, राजू लगेच बॅटिंग नॉन स्ट्राइक एंड वरून डायरेक्ट स्ट्राइक वरती आला. ते सागर कडून स्ट्राइक मात्र काढून घेतली. आणि ह्या गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. चॅलेंजेस दिले जातात आणि चॅलेंज मधून आपण पाहिलं एक बॅटल त्याच्यामध्ये सुद्धा रंगलं होतं. आणि खूप वेळा गोष्टी ह्या रंगतात. प्रॅक्टिस सेशन जेव्हा सोबत होतात तेव्हा सुद्धा या गोष्टी दोघांकडून तू मैं किंवा मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते. जितेंद्र 11 संघाकडून तेजसचा हा चेंडू मात्र फसला. सागर भोपटची झेल मात्र सुटली जाते. 2 बॉल 2 झेल मात्र सुटल्या जातात. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर राजूची आलेली ती झेल सुटली. तिसऱ्या बॉलवर तेजस नरेची सुद्धा अर्थात तेजस नरेने टाकलेला तो चेंडू सागर भोपटची झेल सुद्धा सुटली. चला, राजू घेरकरशी सांगतात की आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्सची मॅच. आरसीबी म्हटलं की तेजस नरे आठवणार आणि मुंबई म्हटलं की सागर भोबडचं नाव येणार. वा वा वा, राजूच्या बॅट मधून आलेला हा वाघमारेचा स्ट्रोक. आणि काय फॅन मुवमेंट बघा. जसा छकडी आली ना तसा प्रथमेश लगेच मैदानावरती धावत जातोय. ही फॅन मुवमेंट आहे, ही आपल्याला क्वचित पाहायला मिळते. आणि लगेच आपण पाहणार राजूने जसा षटकार मारला तशी लगेच आपण पाहतोय सेल्फी क्लिक होताना प्रथमेश ठाकूरचं हे प्रेम आपण पाहतोय. कमाल कमाल कमालीच आहे. ही मैत्री आहे, हे मैत्रीचं प्रेम आहे. षटकाराला तेजसच्या विरुद्ध मी आक्रमण करणार आणि तो आक्रमण अजूनही त्याच्या बॅटवर चालू आहे. बंडी चांदगावकर यांच्याकडून षटकार आला. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी खोलात टाकलेला चेंडू आपण पाहिला. थोडासा चेंडू अर्थात आपण पाहिला धावफलकावरती आला होता. चेंडू खोदून पूर्ण मारला होता. त्याच वेळी आपण पाहिलं एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ. धावफलक 9 या धावसंख्येवरती आणि षटक क्रमांक पहिला समाप्त. शेवटच्या चेंडूवरती आलेली ती एकेरी धाव. एका धावेने धावफलक मात्र रंगलं आणि मात्र आपण पाहिलं त्या एका धावेने धावफलकावरती आपण पाहणार राजू वाघमारे याला परत स्ट्राइक वरती येणार. बॅटिंग आपल्या नावावरती आले. मोठा स्कोर उभा करण्याचा प्रयत्न राहणार. दोन्ही बॅटर्सना जीवनदान मिळालं आणि जीवनदानाचा कितपत फायदा घेऊ शकतात हे आता आपण पुढील वाटचालीमध्ये पाहणार आहोत. राजू केरकर आमच्या समवेत आहेत. राजू दादा, पहिला बॉल झाला ज्याच्यावरती राजू डॉट राहिला. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं कॅच सुटली. दोघांची ही कॅच सुटली आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. काय म्हणशील राजू बद्दल? मी मगाशी पाठी बसतानाच बोललोय की आत्ता राजू वाघमारे खेळणार, कारण का तो सरळ खेळतो. मगापासून बघतोय आपण की सगळे तुमचा तो आडवा शॉटला काय बोलता तुम्ही, आडाफाटा इथं चालत नाही, इथं सरळच चालते. आडाफाटा बॉल डॉट होते, सरळ खेळणारे तिथं षटकार मारतात. अपवाद विजय हा माणूस नाही आता दिसत आहे. तो सिरीजच्या म्हणजे राजधानी कशी धावते तसं तो सिरीज साठी धावतच असतो. चला, थँक्यू. वळतो मॅच कडे, ज्या ठिकाणी आपण पाहिला राजूच्या बॅट मधून षटकार आला. त्याच्यानंतर राजूकडून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. सिंगल डबल्स त्याच्याकडे सिंगल्स येताना पाहायला मिळाल्या. परत पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. फेकी होईपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. ज्याला बघून त्यांनी क्रिकेट शिकला
त्याच्या बरोबरच त्याला खेळण्याची संधी भेटते. राजू बघा, अनुभव, दोघं एकमेकांच्या विरोधात बराच वेळा खेळत असतील. यांचं तेजसचा डोका आणि सागरचा पण डोका खूप वर्ष आपण बघत असलो. दोघं कुठल्याही क्षेत्रात टाका, अंडरआर्म मध्ये टाका, ओव्हरआर्म मध्ये टाका, लेदर क्रिकेट मध्ये टाका, बॉक्स क्रिकेट मध्ये टाका, दोघं नेहमी अव्वल ठरलेत. किंवा आरसीबी आणि एमआयच्या बॅटल मध्ये टाका, तिथेही ते वडसर आहेत एकमेकांमध्ये. आता कप कोणाला भेटणार? ऑब्विसली ज्यांच्याकडे 5 कप आहेत. हा चेंडू हवेत राहिला, खूप वेळ हवेत राहिला होता. तेजसला वाटलं होतं क्वचित एक छोटीशी, छोटे कानी काने पण एक असं म्हणतात ना, बॅटला जशी आपण काय म्हणतो प्रेमाची सुरुवात होते हातावर किस करणारी, तशी किसिंग डिलिव्हरी झाली होती. बॅटचं चुंबन चेंडूने घेतलं होतं. पण चला मॅच कडे वळतो. ज्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा रिव्हर्स हिट करायचा होता. धावफलकावरती धावा वेगळ्या पद्धतीने आणायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती 1 रन आली, दुसऱ्या बॉलवर चौकार आल्यानंतर ना अनिलने मात्र कमबॅक करून दाखवला. कारण 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले त्यांनी. धावा धावफलकावरती अडवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे अनिलने. अनिल वाडकर नाव हे आहे ना, लेदर क्रिकेट मध्ये तर खूप चांगली बॉलिंग करतो, पण तेवढीच चांगली आता टेनिस मध्ये पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर जो आवश्यक होता संघासाठी जो येणारा धावा रोखण्याचा कमबॅक, तो कमबॅक मात्र आला. धावफलकावरती आणखीन एक वाढ होताना पाहायला मिळते. 15 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. रनवे मध्ये प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक विचार केला होता. डबल माइंड झाल्यावरती बॉलर खूप वेळा थांबतात. राजू वाघमारे नाव लक्षात ठेवावं लागेल. ही रात्र राजूची आहे आणि ही रात्र राजू गाजवायला आलाय. आणखीन एक मोठा फटका येतो राजूच्या बॅट मधून. हा येणारा दुसरा षटकार बघूया. मगासपासून आपण बघतो की म्हणजे असं सगळेजण बोलतात राजू पहिला बॉल षटकार, नंतर दुसऱ्या ते तिसऱ्या बॉलात आउट होतो. पण आता त्याचं संकट टळलंय. जवळजवळ 4 ते 5 बॉल त्यांनी फेस केलेत आणि त्याला चांगल्या पद्धतीने बॉल फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याच्या शैलीत तो आपल्याला मनोरंजन करतोय. अर्थात बंटी चांदगावकर यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे, ते सुद्धा लागू होतोय. धावफलकाकडे वळतो. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 21 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तशी राजूची बॅट बोलायला लागली तसं लगेच राजूच्या फॅन्सचा फोन. योगेश सोनावणे सुद्धा फोनच्या माध्यमातून राजूला बॅटिंगसाठी हार्दिक शुभेच्छा देतात. मॅच चालू झाली आहे. 2 षटकार राजूच्या बॅटमधून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच वेळी आपण पाहिलं एक सिंगल घेण्याचा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. सिंगलचा डबल मध्ये कन्व्हर्जन आणायचा प्रयत्न आणि ती डबल मध्ये धाव फलकावरती येते. या धावेने धावफलक आपण पाहतो 23 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 3 चालू आहे. गोलंदाजी मार्गवरती निमिष आपल्याला पाहायला मिळतोय. निमिष मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली येतोय. 1 धाव धावत लगेच पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? नाही, नो कॉल दिला आणि मात्र धावफलकावरती एकेरी धाव येते. एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती वाढ, धावफलक जाऊन 24 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली थोडंसं स्लो. पहिल्या बॉलवरती 2, नंतर 1 सिंगल, 4 चेंडू अजूनही बाकी.
ना 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 इन बॅट आला असता जर आपण थोडासा लेझिम खेळलो नसतो तर पुढे जाऊन मारायचा प्रयत्न केला होता. धावफलकावरती आपण पाहतो यॉर्क चेंडू होताना पाहायला मिळाला आणि हा एकेरी धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. 25 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंची फेकी मात्र पूर्ण आणि उर्वरित 3 चेंडूंसाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला निमिष पाहायला मिळतोय. नाही हा बॉल चांगला आहे, हा खरंच खूप चांगला आहे. अर्थात ओळखलं होतं निमिषनी ज्या पद्धतीने सुरुवात होणार होती त्या सुरुवातीमध्येच आपण पाहिलं धावफलकावरती धावा रोखण्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी करायचं आहे आणि त्या नवीन गोष्टी करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं धावफलकावरती आपण निर्धाव स्वरूपातील चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. याही वेळेला निर्धाव स्वरूपातील येणार का चेंडू, थोडीशी अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास सुद्धा तितकाच आपल्याला पाहायला मिळाला. पण धावफलकावरती आपण पाहतो निर्धाव स्वरूपातील चेंडू आत्ताही हाताळताना आपण पाहतोय जेव्हा आपले टॉप बॉलर्स थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरतात आणि त्याच्यानंतर पलाटणी होते, जेव्हा आपण नवख्याला बॉलिंग देतो ज्याच्याकडे एक्सपिरियन्सची कमी आणि बॉलिंग ॲज अ पार्ट टाइमर म्हणून असतो आणि तो जेव्हा चांगली बॉलिंग काढतो ना तेव्हा कॉन्फिडन्स बूस्ट होताना नेहमी पाहायला मिळतो. यावेळी पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तेजस नरे, पहिली धाव जोरात घेतली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने राजू धावतो सुद्धा. चपळाई राजूच्या पूर्ण शरीरामध्ये समाविष्ट आहे. ज्या पद्धतीने सिंगलचं डबल कन्व्हर्जन त्याच्याकडून पाहायला मिळतं ना त्या पद्धतीने आपण खूप कमी असा पाहतो. योगेश पेंडकरला जर आपण पाहत असाल तर त्याच्याकडून ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेशन होतात ना त्या क्विकली सिंगल, त्या चिगी सिंगल किंवा बटरी सिंगल्स आपण नेहमी पाहत असतो आणि त्या सिंगल्स घेण्याचा प्रयत्न केला आणि 3 षटकांच्या खेळीस धावफलकावरती धावा झालेल्या आपण पाहतो. 27 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळतात. 27 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण बॅटिंग बद्दल बोलतो, बॉलिंग बद्दल बघतो, क्षेत्ररक्षणामध्ये काही क्षेत्ररक्षक असे असतात ते थोडेसे कमकुवत असतात पण चेंडू त्यांना शोधून त्यांच्यापर्यंत जातो, त्यांच्याकडनं कॅच सुटतात, मिसफीड होते, बॉर्डर येते. पण जितेंद्र मध्ये असा एक क्षेत्ररक्षक आहे बाबू, तो बॉलर शोधत असतो, बॉल कुठे आहे तिकडे तो धावत जातो परंतु अजूनपर्यंत त्याकडे मला वाटतं बॉल गेलेला नाही, शांत आहे. नाही बाबू असा आहे ना की जर पूर्ण रोहा तालुक्यामध्ये जर बेस्ट फिल्डिंग फिगर जर आपण काढली ना तर बाबू तुम्हाला टॉप 3 मध्ये नेहमी दिसणार. बॉल शोधण्यापेक्षा किंवा एखाद्या जागेवरती फिल्डिंग मी नाही करणार. राजूची बॅटिंग आहे, राजूची बॅट बोलली, चेंडू हवेत निमिषच्या अलगद हातामध्ये विसावला जातो आणि राजूची खेळी मात्र समाप्त. वैयक्तिक 2 षटकार मोठे पाहायला मिळाले आणि याही वेळेला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये राजूची विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. $27 ऑन बोर्ड, 27 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळी आपण पाहिलं ज्या पद्धतीने फिल्डिंग विषयी आपण राजू आता बोलत होतो. फिल्डिंग आपण जर फिल्डिंगचाच विचार केला ना तर मग आपण पूर्ण इतिहासामध्ये जावं लागेल थोडंसं, कारण का इतिहासामध्ये गेल्यावरच आपल्याला कळतं सर्वात पहिलं जास्त प्राधान्य दिलं जायचं ते म्हणजे बॉलिंगला आणि बॉलिंग नंतर सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं ते म्हणजे बॅटिंगला. आणि मग ह्या 2 गोष्टींवरतीच सगळ्या गोष्टी चालत होत्या. तिसरी बाजू कोणाला माहीतच नव्हती, ती तिसरी बाजू दाखवली जॉन्टी रोड्सनी, पण त्यांनी जेवढी बाजू चांगली दाखवली त्याचा आत्मसात करणारी टीम राहिली ती म्हणजे श्रीलंका आणि न्यूझीलंड. त्यांची फिल्डिंगचे मात्र आपण पाहिलं प्रत्येक ठिकाणी उदाहरणं दिली गेली. अशी फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगच्या जोरावरती मात्र आलेला त्यांच्या श्रीलंकेच्या वाट्याला लागलेला तो विश्वचषक. आणि त्याच वेळी आपण पाहिलं फैजान मैदानावरती आल्यावरती सिंगल डबल कन्व्हर्जन त्याच्याकडून होणारच. 2 धावा धावफलकावरती येतात. धावफलकावरती आपण वाढ करूया, धावफलक जाऊन पोहोचले. 29 ऑन बोर्ड. फिल्डिंग बद्दल आपण बोलत होतो आणि त्याच फिल्डिंगच्या जोरावरती जेव्हा युवराज सिंगचं आपण नाव घेतो, सगळ्यात जास्त कॅचेस ज्याच्याकडून पकडल्या, फिल्डर म्हणून तो चांगला, डावखुरा हाताचे असतात ना ते चांगले फिल्डर असतात. अर्थात आपण पाहिलं युवराज सिंग चांगला फिल्डर, त्याच्यानंतर सुरेश रायना चांगला फिल्डर होता. त्याच वेळी फैजानने भिरकावलाय, चेंडू हवेत आणि आता मात्र सीमारेषा बाहेर जातोय. षटकार.
खूप चांगला फैजानच्या बॅट मधून येतोय हा नयनरम्य षटकार. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. षटकार धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 35 ऑन बोर्ड, 35 ही धावसंख्या. आणि बंटी जानगावकर यांच्याकडून सुद्धा फैजानसाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. गरज आहे. षटकाराने धावफलक पुढे सरकला जातोय. तब्बल 35 या धावसंख्येवरती धावफलक येऊन ठेवलंय. प्रियेश वरती प्रियेशवर केलेलं आक्रमण खूप गरजेचं. प्रियेश सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. प्रियेश सुद्धा म्हणेल मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझा गुरु सुद्धा चांगला आहे, मीही माझ्या गुरुकडून चांगले धडे घेतलेत. आणि त्या धड्यांच्या व्हाईट बॉल. पंचांचं नातं मैदानावरती सासू आणि सुने सारखंच असतं. एकमेकांसोबत नांदायचं तर असतं त्यांना, पण मात्र त्यांच्या विरुद्ध गोष्टी नेहमी घडत असतात. व्हाईट बॉलला धावफलकावरती वाढ करूयात आपण. 36 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकात जर विचार आपण केला, अजूनही आपण 2 चेंडू यायचे बाकी आहेत आणि अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धाव मात्र बनताना पाहायला नाही मिळत आहे. शेवटचा एक चेंडू आहे. एका चेंडूवरती पराक्रम गाजवावा लागेल, पण त्याच वेळी गोलंदाजाचं कौतुक. शेवटचा चेंडू आपल्याला मात्र निर्णायक टाकायचाच आहे. खूपच बाउन्सर, खूप उंच जाणारा चेंडू हा. अर्थात आपण पंचांकडून येतो तो म्हणजे अर्थात व्हाईट बॉलने धावफलकावरती वाढ होते. 37 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. चला, पंचांनी निर्णय दिला नो चेंडू. 37 ऑन बोर्ड. नो बॉल म्हणजे येणारा लास्ट चेंडू हा राहणार फ्री हिटचा बॉल. चला, वराठी आणि पांगळोली. चला, आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. वराठी आणि पांगळोली, विनंती तुम्हाला आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू आणि अर्थात आपण पाहतो फ्री हिटचा बॉल. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतो फैजान. फुल टच मध्ये असणारा. शेवटचा चेंडू अर्थात ग्राउंडेड शॉट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावेने धावफलकावरती आपण वाढ करूयात. 39 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आता 40 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. 40 ऑन बोर्ड करायचे जितेंद्र 11 संघाला. त्या 40 ऑन बोर्ड करत असताना ऑन बोर्ड होताना धावफलकावरती 40 धावा, 24 चेंडू आपल्या वाट्याला. आणि त्याच वेळी विनंती करतो पांगळोली संघाचा संघनायक आणि वराठी संघाचा संघनायक दोघांना विनंती, आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. पांगळोली आणि वराठी, चला विनंती करतो त्वरित आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा जितेंद्र 11 संघाला. धन्यवाद. चला विनंती करतो पांगळोली आणि वराठी यांचा आपण नाणेफेक करून घेऊयात. अप्पा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय.
चला सलामीवीर मैदानामध्ये येऊ द्या. पहिला चेंडू जोरात रंपाट फुल वेगात सागर भोबड गोलंदाजी मार्क वरती. सागर विरुद्ध तेजस नरे लेजंड वर्सेस लेजंड हे बॅटल आपण पाहतोय. दोन्ही जर आपण पाहिला तेजस नरे असेल किंवा सागर भोबड ह्या दोघांनाही आपण पाहतो लेदर टीम मध्ये एकत्र खेळतात. पण आज या क्रिकेटच्या पटलावरती टेनिस क्रिकेट मध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना पाहायला मिळतात. वा 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 गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ पेस ही गरज होती का आणि त्या गरजेचं पुरेपूर्तता करताना पाहायला मिळतो. त्या अर्थात सागर भोबड ज्या पद्धतीने चेंडू फेकला पहिला बॉल रंपाट दुसरा बॉल वरती गती परिवर्तन आणलं त्याने. हा टप्प्यावरती सुद्धा खूप जास्त प्रभुत्व आहे त्यांचं. पहिले दोन चेंडूंवरती धावफलकावरती बनल्या नाहीयेत. तेजस नरे फटका मोठा आहे चेंडू हवेत आणि वन बाउंस सीमारेषा बाहेर. त्याच वेळी पंचांचा इशारा येतोय. अर्थात आपण पाहिलं चेंडू टाकत असताना ओव्हर स्टेपिंग झाले आणि मात्र नो बॉल आणि नशिबाचा अर्थात आपण पाहतोय हा नो ची धाव येते. धावफलकावरती आपण पाहतोय चौकार आलाय +1 टोटल. ह्या 5 धावा धावफलकावरती पहिल्या दोन चेंडूंमध्ये पाहायला मिळतात. नो बॉल आला याचा अर्थ फ्री हिटचा चेंडू आता आपल्याला फेस करायचा आहे. फ्री हिट येणार कोणाला असतं अर्थात तेजस नरे ऑन स्ट्राइक फ्री हिटचा बॉल. 40 धावा धावफलकावरती विजय करण्यासाठी. व्हाईट बॉल अवांतरी धावफलकावरती आणखीन एक वाढ केली जाते. 6 ही धावसंख्या धावफलकावरती होताना पाहायला मिळते. आणखीन एक चेंडूचा खेळ यायचा बाकी. फ्री हिट कंटिन्यू. व्हाईट बॉल आल्यानंतर धावफलकावरती वाढ. व्हाईट बॉलचा अर्थात फ्री हिटचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. राजू खाली येणार झेल पकडणार पण मात्र विकेट प्राप्त नाही होणार. एकेरी धाव ते एका धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 7 ऑन बोर्ड होताना आपण पाहतोय. चेंडूंची फेकी झाले तब्बल आपण पाहिलं टोटल चेंडू फेकले गेले ते म्हणजे 5 पण त्यातले व्हॅलिड ठरले ते म्हणजे फक्त 3 चेंडू. उर्वरित 3 अजूनही यायचे बाकी. 7 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपण पाहतोय. चला प्रिय स्ट्राइक वरती आपल्याला आलेला पाहायला मिळतात. डावकुरा फलंदाज झाल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये झालेले बदल. फुल टॉस बॉल आणि त्याला टॉस केलाय गॅप मध्ये आहे. दर्शन अडवण्याचा प्रयत्न करतोय पण अडवू शकणार नाही. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. आणखीन एक चौकार. चला थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजे हाईट साठी बीमर साठी. चला आपण आपल्या डिजिटल अंपायर कडे वळूयात. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर कॅन वी हॅव अ नो बॉल रिव्ह्यू.
and we have a no ball review. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा निर्णय आला आमच्यापर्यंत. चला धावफलकाकडे वळूयात आपण. ज्या ठिकाणी ही चौकार आला धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 11 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी. षटक क्रमांक पहिलं प्रगतीवर असताना 11 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी. हे 2 बॉल खूप निर्णायक ठरणार आहेत. चला जी हवी असलेली सरासरी तर आतापर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र 11 संघाकडून 40 धावांचा पाठलाग म्हणजे 10च्या सरासरीने धावफलक आला पाहिजे. त्याच वेळी पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. 5 चेंडूंच्या फेकीनंतर 11 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू फुलटॉस बॉल आहे. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक फैजान आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू अडवतोय, फेकी करतोय आणि निर्धाव स्वरूपातील 2 चेंडू फेकले गेले ते निर्णायक ठरले. ज्याने आपण पाहिलं धावफलकावरती फक्त धावा लागल्या त्यामुळे 11 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता 29 ऑन बोर्ड. 29 ही धावसंख्या अजूनही आपल्याला बचत करायची आहे. आणि दर्या किनारा अष्टमी म्हटलं आणि लगेच आपण वळणार चला येणारे अर्थात 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची अजूनही गरज. आणि गोल्ड अर्थात आपण पाहिलं ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर काढलाय मयूर दांडेकर. मयूर दांडेकर ट्रम्प कार्ड दर्या किनारा अष्टमीचा क्षेत्ररक्षणामध्ये होणार आहे ते वारंवार बदल आपण पाहणार. ट्रम्प कार्ड काढल्यावरती मात्र थोडंसं प्रेशर येणार का नाही हा चेंडू मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन जाणार. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक राजू येतोय, राजू धडपडतोय, राजू प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. चाच पडत असताना पाहायला मिळाला. चेंडू वरती धावत जाताना पाहायला मिळाला. धावफलकावरती आपण पाहिलं डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. येणारे 17 चेंडू आणि 29 धावांची गरज. तेजसनरे अजूनही मैदानावरती. खोलात टाकलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ कडे आहे. चेंडू अडवतोय, फेकी करेपर्यंत धाव मिळणार फक्त एकच. एका धावेने धावफलकावरती आपण वाढ करतो. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 28 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत आपल्याला.
डावकुरा फलंदाज प्रियेश अजूनही मैदानावरती आपण पाहतोय. प्रियेश आणि ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकांवरती चेंजेस नेहमी हे करत येतात. मॅचेसना पूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत दोघे जण घेऊन जातात आणि ही कॅपॅसिटी आहे दोघांची. त्याच वेळी चेंडूला आपण पाहतो हलक्या हाताने कट करतोय. धावफलकावरती कोणत्याही पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. येते एकेरी धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा लागलेल्या पाहायला मिळतात. 13 ही धावा संख्या धावफलकावरती. प्रत्येक टीम आहे ना मित्र विचार करत राहते की ही चांगली बॉलर आहे, याची ओव्हर ढकलून काढायची आहे. नेक्स्ट ओव्हर किंवा त्याच्यानंतर येणारी एखादी ओव्हर हा बॉलर वीक असतो, ती ओव्हर आपल्याला मारायला मिळते. या गोष्टी असतानाच तेजस नरेच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. षटकार. एक तुझा तर एक माझा मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. जस्ट फ्लिक. जसं लेदर क्रिकेट मध्ये आपण एक कॉपी बुक स्टाईल मध्ये जस्ट फ्लिक केला जातो, जस्ट फ्लिक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर. क्षेत्ररक्षकाने मेहनत केली पण मात्र त्या मेहनतीला सोनं मात्र लागलं नाहीये. धावफलकावरती येते ती षटकाराने धावफलकावरती वाढ होताना 19 ही धावसंख्या धावफलकावरती येताना पाहायला मिळते. धावफलकाला सरकवत असताना ट्रम्प कार्डावर आपला बेस्ट बॉलर आहे, बेस्ट बॉलिंग फिगर असणाराच गोलंदाजावरती आक्रमण. आपटलाय बॉल पाठीमागे ठेवला होता. स्लोअर वन. चेंडूला मात्र कट करण्यामध्ये यशस्वी होताना थोडासा आपण पाहिलं. 13 चेंडू आणि 21 धावेंची अजूनही गरज. शेवटचा चेंडू यायचा अजूनही बाकी. एक षटकार आपल्या गोलंदाजीमधून खाल्ला आहे तेजस नरेने. तो मोठा फटका मारला आहे. आता त्याच्या हा बॉल सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. त्याची फेकी करेपर्यंत एकेरी धावे ते एका धावेने धावफलकावरती आपण वाढ करतोय. 20 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला पहिलं जितकं प्रवास आपण पहिल्या 12 चेंडूंमध्ये केलाय ना तोच पुढचा प्रवास आपल्याला करायचा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता 20 धावेंची आवश्यकता. गोलंदाजीवरती कोणतं परिवर्तन येणार, गोलंदाज कोणता येणार, ट्रम्प कार्ड कोणतं बाहेर निघणार. 12-20चं समीकरण असताना अजून कोणता गोलंदाज येणार आणि आपण पाहतोय की 10ची सरासरी धावफलकावरती बनवायची आहे. आणि दोन्ही बॅटर्स अर्थात तेजसला आपण पाहतोय, तेजस नरे, त्याच्यासोबत आपण पाहतोय प्रियेशला. हे दोघं जण ओळखले जातात असे टार्गेट चेसिंग साठी. हे दोघं जण ओळखले जातात या गोष्टी रचण्यासाठी. आपली परफॉर्मन्सने, आपल्या बॅटिंग एबिलिटीजने या गोष्टी धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न नेहमी त्यांच्याकडून केला जातो आणि ही मेहनत आणि ही प्रेरणा त्यांच्याकडून नेहमी आपल्या बॅकवर्डला मिळत असते. आणि त्याच वेळी आपण पाहतो 12 मध्ये अर्थात आपल्याला वाचवायचे आहेत. त्या म्हणजे अर्थात 12 चेंडू आणि विजयासाठी आता 20 धावेंची गरज असताना मात्र आपण पाहतो यंग अँड हँडसम हर्षल सोडेवाले यांच्याकडे चेंडू फेकला जातोय. हर्षलकडे चेंडू आल्यानंतर आपण पाहणार की कशा पद्धतीने चेंडू हाताळणार तो. यंग आहे, जितकं वय त्याचं असेल तितकं वय तितकं तर तेजस क्रिकेट अर्थात मिक्स करून प्यायलाय तेजस नरे खूप जास्त. एक बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे बॅटिंग करत असताना अनुभव आणि एका बाजूला नवनौका आपण पाहतोय हर्षल सोडेवाले. नवनौका असला तरी पण त्यानेही मैदान गाजवले आहेत. त्याच्याकडे सुद्धा अचूक टप्पा आहे. हा पहिला बॉल खोदलाय, खरंच एकदम आतमध्ये खोदून काढलाय चेंडूला. अपेक्षा नव्हती त्याच्याकडून, अपेक्षा नव्हते असे बॉल ते नेहमी येतात. लेग बाईस मधून येणारी ही धाव आपण पाहतोय. असे चेंडू तो नेहमी फेकत असतो. तांबडीचं मैदान आठवावं लागेल ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची सगळ्यात बेस्ट बॉलिंग फिगर टाकताना पाहायला मिळाला होता आणि तीच बॉलिंग फिगर आज आपल्याला या मैदानावरती टाकायची आहे. स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन या स्पर्धेमध्ये आपल्याला आपली ड्रीम बॉलिंग टाकावीच लागणार आहे. पहिला आपल्याला पाहायला मिळाला तो आलेला तो यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर खोदला अक्षरशः जमिनीतून तेजसला मारावा लागला. बॅटचा संपर्क तर आला नाही, पायाने चेंडू थोडासा बाहेर निघाला, त्याच्यावरती ती आलेली चोरटी धाव, ती धाव तेजसने कधी सोडत नसतो, ती धावफलकावरती आली. पण कौतुक करावं लागेल हर्षलचं, कारण वय मात्र कमी आहे, त्याचं उंची सुद्धा कमी आहे, पण तो
स्पीड जो जनरेट करतो ना, खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करावं लागेल. विजय शेडगेला सुद्धा आपण पाहतो, उंची कमी आहे पण तरी पण स्पीड जनरेशन त्याच्याकडे खूप चांगला होतो. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज हर्षल. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा नो आणि हा मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. नो प्लस 28 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्याचा प्रयत्न. चेंडू अडणार, त्याला फेकी होणार. नो बॉल, परत नो बॉल. यॉर्कर मारायचा प्रयत्न मात्र फसतोय. 2 बीमर, याचा अर्थ नवीन आपल्याला बॉलर आणावाच लागणार आहे. 2 बीमर आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकाकडे एकदा नजर टाकूयात आपण. 31 ही धावसंख्या धावफलकावरती, म्हणजे नवीन येणारा बॉलर हा म्हणजे अर्थात आत्महत्येच्या दारावरती, लाईक अ विश प्याल्यासारखा. कारण का पहिला बॉल त्याच्या नशिबाला आलाय, तो फ्री हिटचा बॉल त्याला टाकायचा आहे. हर्षल सोडेवाले, आकाश सरबाडील ऑप्शन असताना हर्षल सोडेवालेकडे जाण्याचा निर्णय कसा राहिला. दर्शन वेदपाठक अजूनही बॉलिंग ऑप्शन आपल्याकडे उर्वरित आहे. ह्या 2 बॉलर ऑप्शन असताना तिसरा बॉलिंग ऑप्शन आपण निवडला. आणि हीच गोष्ट आहे, कारण आपण पाहतो ना की नवीन प्लेयर बनवण्याची, नवीन प्लेयर घडवण्याची जी ताकद आहे ना, ती मुंबई इंडियन्स नंतर मात्र दर्या किनारा अष्टमीमध्येच आहे. कारण का नवीन प्लेयर बनवायला सुरुवात करतात. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय, चेंडू अडवला जातोय, फेकी होते धावफलकावरती. 32 ही धावसंख्या. राजू दादा, तुम्हाला माहिती असेल मुंबई इंडियन्स ओळखली जाते अर्थात बच्चा प्लेयर्सना मोठा प्लेयर बनवण्यासाठी. चेन्नई ओळखली जाते रिटायर्ड लेजंड्स आहेत ज्यांचा फॉर्म नाहीये त्यांना परत इन फॉर्म आणण्यासाठी. आणि आरसीबी ओळखली जाते ती म्हणजे पिक्चर परफेक्ट टीम निवडण्यासाठी. पण पिक्चर परफेक्टचा क्लास आपल्याला कधी पाहायला नाही मिळालाय. पण ते म्हणतात ना की फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट. तो क्लास आपल्याला फक्त 2 टीम्स मध्ये पाहायला मिळाला, म्हणून त्यांच्याकडे 5 कप्स आहेत. हा जस्ट फ्लिक करतोय, चेंडूवरती धाव आपण घेण्याचा प्रयत्न केला जातोय, तो म्हणजे एकेरी धाव. 1 धाव्याने धावफलकावरती आपण करतो यात वाढ. धावफलक 1 ने पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा झालेल्या पाहायला मिळतात तब्बल 33 ही धावसंख्या धावफलकावरती. आणि आता विजयासाठी फक्त 7 धाव्यांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. हा पडला शॉर्ट बॉल आहे, चेंडू हवेमध्ये खूप वेळ. राजू वाघमारे कोणती चूक करणार नाहीये आणि विकेटचं पतन. आकाश सरपाडीला मिळालेली ही आपली अर्थात खूप मौल्यवान विकेट आणि या विकेटचा उत्साह आपण पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील अनिल वाडकर. समीकरण थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार. 8 चेंडू आणि विजयासाठी आता 7 धाव्यांची आवश्यकता. परत रन बॉल इक्वेशन मध्ये येणार. परत शेवटच्या चेंडू पर्यंत मॅचला घेऊन जाण्याचा प्रयत्न राहणार. प्रेशर मुवमेंट होती हर्षल साठी आणि त्या प्रेशर मुवमेंट मध्ये पहिला बॉल चांगला टाकल्यानंतर दुसरा बॉल सुद्धा खोदून काढायचा होता, तो बॉल मात्र मिस झाला. फुलटॉस बॉल जेव्हा जेव्हा येतो ना, त्या फुलटॉस बॉल मागचं गणित एकच असतं. 2 गोष्टी झालेल्या असतात फुलटॉस बॉल साठी, म्हणजे हातातना बॉल लवकर रिलीज झालेला असतो किंवा तो यॉर्कर करण्याचा प्रयत्न मात्र फसलेला असतो.
8 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आता आवश्यकता. कंपल्सरी चेस आणि नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय अनिल वाडकर. आपटला चेंडू, आपटला पण त्याला तेवढा चांगला लांब लचक फेकायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 35 या धाव संख्येच्या आकड्यावरती येऊन पोहोचले. आता मात्र विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती विजय करण्यासाठी हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर धाव आली नाही ना तर मात्र काहीतरी डिफेंड करण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. 7 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये राहिलाय खूप वेळ. योगेश गोडकिया धावत येतोय पण तो धावत येईपर्यंत काहीच होणार नाहीये. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकला जातो. 37 ही धावसंख्या धावफलकावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. वा, राजूची टेक्निक. राजू सुद्धा तेच गोष्टी करणार. प्रेशर टाकायची मुवमेंट, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करणार. 6 चेंडू आणि विजयासाठी आपल्याला 3 धावांची गरज. 6 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती. पहिला बॉल चांगला आहे, खूप चांगला बॉल फेकलाय. पण पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. धावफलकावरती आणखीन एक आकडे मोडवताना पाहायला मिळते. आता 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आणि या प्रेशर मुवमेंट्स आहेत, इथून मॅच काढणं तेजस नरेला नेहमी माहिती आहे. वा, चांगला बॉल आहे. यावेळी डॉट करण्यामध्ये यशस्वी. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ, सरडा राजकारण आणि क्रिकेट केव्हा रंग बदलेल हे सांगणं मात्र कठीण असतं आणि त्याच गोष्टी मैदानावरती होताना पाहायला मिळतात. थोडा अजून एकदम आपण पाहतोय टेस्ट क्रिकेट सारखी क्लोजली आणि एकदम आपण पाहतो अटॅकिंग फील्ड मैदानावरती लावलेली पाहायला मिळते. प्युअरली अटॅकिंग फील्ड. 5 चेंडू 2 धावांची गरज. भिरकावलाय चेंडूला, लांब लचक पोहोचवला. अटॅकिंग फील्ड असताना शॉर्ट बॉल टाकायचा नाही मित्रा. चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचवला जातोय. अर्थात मिळतात धावा त्या म्हणजे तब्बल 4 आणि विजयी ठरतो तो म्हणजे तेजस नरेचा संघ. अर्थात आपण पाहतोय जितेंद्र 11 संघ आणि विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेला दर्याकिनारा अष्टमी संघाचं अर्थात गणित चुकलं. प्रेशर वरती आपण मात्र सिच्युएशन अशा नवक्याला दिले आणि त्याच्या कारणास्तव मात्र येस इट इज आरसीबी जिंकली आहे. हो बास ऐकला आता. ब्लू कलरची कॅप घातले, येलो कलरचा टी शर्ट घातलाय. ब्लू कलरची आरसीबीचा कलर मिस आउट आहे. पायाखालीच आहे. बरोबर बरोबर आहे. डोक्यावरती मुंबई इंडियन्सची ब्लू कलरची